रविवारी सुट्टी असती जिमला, त्याच्यामुळेच मी शनिवारी लेगचं जे पण वर्कआउट असतं ना, लेग डे असतो त्या दिवशी लेग डेचे पूर्ण म्हणजे जे पण असतं ना ते वर्कआउट पूर्ण करते, जास्त करते, कारण की रविवारी सुट्टी असल्यावर आराम भेटतो आणि जेवढं पेन होणार असतं, जेवढे पण पाय दुखणार असतात ना ते सगळे रविवारी आरामात मस्त सगळं व्यवस्थित होऊन जातं. म्हणजे आपण सोमवारच्या दिवशी जे पण वर्कआउट असतं ते करण्यासाठी रेडी असतो. म्हणजे चेस्टचं वर्कआउट करायचं म्हणजे पायाला आराम मिळतो. असंच वर्कआउट करत असते. इथे माझं शनिवारचं लेग डेचं जे पण वर्कआउट होतं ते केलं आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग केली. ते खूप महत्त्वाची असती, म्हणजे पाय दुखत नाही. आणि असंच जर घरी गेलं ना मग खूप पाय दुखतात, दिवसभर उठायला पण होत नाही. आता मला रोज असा वर्कआउट करून ना खूप जास्त फरक झालाय. 3 महिन्यात माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले. आता एकदम तुम्हाला डिटेलमध्ये मी ते नाही सांगणार जोपर्यंत मला कमेंट्स वगैरे येत नाही की ताई आम्हाला पण सांगा कसं केलं काय केलं. जेव्हा पण मला कमेंट्स असतील ना त्यावेळेस मी तो व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी शेअर करून म्हणजे घेऊन येईल. आणि माझ्या बाबतीत जेवढं चेंजेस झालेत किंवा वजनात म्हणा किंवा साईडमध्ये म्हणा किंवा इंचेसमध्ये म्हणा, मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सगळं स्क्रीनशॉट सोबत मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आता खाण्यापिण्याचं म्हणाल तर डाएटमध्ये मी काय खाते, कसं करते, दिवसभरात माझं काय खाणं पिणं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते सुद्धा मी कमेंट्स आल्यावरच शेअर करणार आहे. असंच मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार आहे की कमेंट आल्यावरतीच मला वाटेल ना की माझ्यामुळे कुणाचा तरी फायदा होतोय, कुणीतरी मला ऐकतंय, कुणीतरी मला फॉलो करतंय. त्याच्यासाठीच इथे माझा मुलगा आईस्क्रीम दाखवत होता तुम्हाला, कारण की मी त्याच्यासाठी आईस्क्रीम आणलं होतं आणि माझ्यासाठी ताक आणलं होतं. आता तुम्ही म्हणाल घरीच ताक बनवते असं बोलली होती, तर हो घरी तर मी ताक बनवते दह्यापासून. पण इथे ना 20 रुपयामध्ये पॅकेट मिळतं, मग म्हटलं का नको घ्यायला म्हणून मी घेतलं. आणि खरंच हे ताक आहे ना 2 ग्लास भरून, फुल 2 ग्लास भरून येत होतं. पण मी आर्यनला थोडंच दिलं, कारण की त्याला खूप जास्त खोकला येतोय आणि सर्दी पण झालेली आहे, म्हणून त्याच्यासाठी चांगलं नाहीये. पण म्हटलं चला मी थोडं घेतलं म्हणजे त्याला पण थोडं दिलं असं होईल, म्हणून आम्ही हाफ ग्लास घेतले. तिथं अजून शिल्लक होतं. आता मी याच्यामध्ये मीठ टाकून पिणार होते आणि आर्यनला बघा कसं झालंय. तर साखर नाही टाकली तर लगेच ओरडायला लागला, मम्मा साखर नाही त्याच्यामध्ये, कसं लागतंय. आता त्याला मिठाचं चालत नाही म्हणून साखर टाकली. आता तुम्ही इथं बघू शकता किती जास्त साखर टाकली आणि एवढी साखर टाकल्याच्या नंतर किती गोड व्हायला पाहिजे. मस्त साखर हलवली, पूर्ण विरघळून दिली आणि त्याला टेस्ट करायला लावलं तरी पण त्याचं तोंड वाकडच. आता आईस्क्रीम खातोय म्हणल्यावर ताकाची टेस्ट कशी लागन तुम्हीच सांगा. जाऊ दे म्हटलं तुझं तू बघ. नंतर मी इथे माझ्या ताकामध्ये मीठ टाकलं आणि छान असं एन्जॉय केलं. खरंच जिमवरून आल्याच्या नंतर 1 ग्लास ताक पिऊन झालं तरी सुद्धा याचा अजून साखर टाकायचं चाललंय. आणि कसा करतो हा मुलगा बघा, एवढ्या मोठा ग्लास आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी साखर टाकली आणि अजून हा याच्यामध्ये साखर ओततोय. म्हणजे बघा तुम्ही याला किती गोड खायची गरज आहे. आणि इतकं गोड खातो, तोंडावर पूर्ण चट्टे आलेत. मी अजिबात साखर खात नाही आणि हा एवढी खातो. याला कशी साखर आवडती काय माहिती. 3-4 महिने झाले मी साखर सोडली आणि मला साखर खावी सुद्धा वाटत नाही, कशातच नाही बरं का. आणि हा ताकामध्ये एवढी मोठी साखर टाकून पितोय. तुम्ही स्कूलमधून आल्याच्या नंतर हा तर मोकळा झाला मोबाईल बघायला, पण मला भरपूर कामं होते, कपडे वगैरे धुवायचे होते. सगळ्यात आधी जेवण बनवायला घेतलं. मस्त अशी फ्लावरची भाजी बनवली, भाकरी बनवली आणि असंच जेवण मी जेवणार होते. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.